अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे त्याला पुणे रे कशाचे, ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणे रे कशाचे, काळाच्या दाळेत त्याला भय रे कशाचे, त्याला पुणे रे कशाचे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधील मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायातील 33व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. मनुष्य आपल्या जीवनात चिंता करीत बसतो व जीवनातील आनंद गमावून बसतो, त्यामुळे त्याला जीवनाचा अर्थच समजत नाही. पाप हे मनुष्याच्या जीवनातील चिंतेचे प्रमुख कारण आहे. खरे तर पापामुळे तो स्वतःची खरी गरजच समजू शकत नाही. मानवाच्या पापांचा दंड ठरलेला आहे व तो आहे नरक. जो मनुष्य आपल्या पापांची क्षमा प्राप्त करतो त्याला या भयंकर दंडापासून म्हणजेच नरकापासून सुटका मिळते व त्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळतो. इतकेच नाही तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की परमेश्वर त्याच्या सर्व गरजा पूर्ण करतो, परमेश्वर त्याची काळजी घेतो. याचमुळे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मनुष्याने परमेश्वराचे राज्य मिळविण्याचा प्रयत्न करायला हवा. अर्थात प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून पापांची क्षमा मिळवावी व स्वर्गाच्या राज्यात आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. आता इथून पुढे परमेश्वर त्याच्या आत्मिक गरजा तर पुरवितोच, परंतु त्याच्या भौतिक गरजाही पुरवितो. आपणासही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून पापक्षमा मिळवून स्वर्गाच्या राज्यात आपला प्रवेश निश्चित करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो. धन्यवाद. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणे रे कशाचे, काळाच्या दाणेत त्याला भय रे कशाचे, त्याला पुणे रे कशाचे.